इथून ओपन झाली. राहुल आणि तेजस देशमुख ही जोडी. ऑनलाईन व्ह्युअर्स देखील कित्येक ऑनलाईन व्ह्युअर्स आमचे या स्पर्धेचा आनंद घेतात. टीम धोत्रेचा कर्णधार आपण या ठिकाणी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. विनायक कोतेकर दादा यांचं देखील सहर्ष स्वागत. 6 रात्री प्रचंड मेहनत त्यांनी घेतली, पण तोच हँडसम चेहरा आजही 6व्या रात्रीमध्ये. तेच तेज आणि वा फटका भारी आहे. स्टायलिश शॉट ऑन साइडला. तेजस देशमुखच्या बॅटमधून वयालचा कर्णधार यंग कॅप्टन ज्याने मारला षटकार. आगाज धावसंख्येच्या पाठलागाला पहिली बाउंड्रीज अर्थात सिक्सर मारलाय तो मात्र तेजस देशमुखने. कैलासच्या विरोधात पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलर आहे, पळजरीचा विकेट टेकिंग बॉलर आहे आणि त्याच्या विरोधात आक्रमण केलं तेजस देशमुखने. यावेळेस कैलासचा चेंडू खाली राहिला ऑफसाईडला. खरं तर हा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय. डॉट बॉल. 4 बॉल 7 धावा. 11ची सरासरी. प्रत्येक ओव्हरमध्ये 11 आल्याच पाहिजेत. 11 धावा कशा मेंटेन करायच्या हे वयाळ संघाला जर का जमलं तर हे लक्ष ते लिहिल्या पार करू शकतात. तेजसच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. एक खेळाडू ऑनसाईडला तैनात आहे. शंतनूच्या हातातून बॉल निसटलाय. सिंगल वरती थांबलेत. सुरुवातीला विकेट द्यायची नाही हे प्लॅनिंग येते वयाळ टीमचं आणि 5 चेंडूमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेत त्या 8. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगाव आणि शिवसेना शाखा मोठे वेनगाव यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. धोत्रे संघाचे कर्णधार वैभव रसाळ इथे उपस्थित झालेला आहे. 5 चेंडू झाले, धावा आहेत त्या 8. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातला. शंतनूकडे तो बॉल जाईल आणि 1 ओव्हर इथून कंप्लीट केली कैलासने. धावा दिल्यात तर 9. आदरणीय सुनीलजी अंग्रे साहेबांच्या चला माळेवाडीचे डॅनी आपण या वैभव आलेले आहेत. सुनील जांगरे साहेब आपण पुढील मॅचचा टॉस करू. सुनील जांगरे साहेबांच्या शुभाशा मॅचचा टॉस इथे केला जाईल. विनायक कोतेकर साहेबांचंही सहर्ष स्वागत. प्रचंड मेहनत. सौरभ कोतेकर 6 वाजल्यापासून इथे. राणा प्रताप क्रिकेट संघ शिवसेना शाखा मोठे वेनगाव यांच्या प्रचंड मेहनतीने उभी राहिलेली ही स्पर्धा. खरं तर थोडी दुखापतग्रस्त होते विनायक कोतेकर, पण आपली स्पर्धा म्हटलं ना तर किती दुखापत असेल तर ती त्यांनी जाणवू दिली नाही आणि आज 6व्या रात्रीमध्ये देखील ते त्याच जोशात उभे आहेत. चला सौरभ कोतेकर टॉस बॉक्समध्ये जॉईन झालेत. कॅमेरामॅन प्लीज टर्न द कॅमेरा. आणि सुनील जांगरे साहेबांच्या शुभाशय करतो आपण टॉस. टॉस जिंकलाय तो मात्र टीम माळेवाडीने. डॅनी आपला निर्णय कळवा. बॅटला लागला बॉल. मागे विकेटची चान्स पकडली. कॅच. फलंदाज आउट आणि डॅनी आपण टॉस जिंकलात. फिल्डिंग आपण करणार आहात. वैभव रसाळ. वैभव आपल्या संघाला बॅटिंग करायची आहे. नऊ धावसंख्येवरती पहिला धक्का दिलाय आदित्य स्मृती यंगस्टार वयाळ टीमला. मानस मनोरे यांचं देखील आगमन झालंय या स्पर्धेमध्ये. अतिशय छान समालोचन ज्यांचं राहिलं मागच्या 3ही रात्रीमध्ये. मानस वॉर्म वेलकम. 9 धावा आहेत, 1 विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती अमोल दरेकर ऑलराऊंडर पळझरी टीमचा. बॅटवरती आहे शंतनू. बॉल पर्यंत प्रयत्न करतो डीप स्क्वेअर लेग मध्ये. फक्त सिंगल. तेजस देशमुखने स्ट्राइक स्वतःकडे ठेवली आहे. एकाच सिंगलने धावा फलकावरती 10 आहेत. अजूनही येणारे बॉल बाकी आहेत 22. धावा करायच्या 46. 22 चेंडू 46 धावा. तेजस देशमुखच्या मनामध्ये हे समीकरण आणि मॅच कशी फिनिश करेल तेजस देशमुख. अमोलचा बॉल.
पॉइंटच्या वरून मारलाय, स्वीपर कडे बॉल चाललाय बाउंड्री पार. आदित्य स्मृती यंगस्टर वयाल संघासाठी जर कोणी स्टार्ट टू एंड बॅटिंग करू शकतो तर तो तेजस देशमुख आहे. स्वतः कॅप्टन आहे. अमोल दरेकरचा हा चेंडू पंच या ठिकाणी मुवमेंट करतायत. वाईट बॉल. 15 धावा. जोपर्यंत तेजस देशमुख उभा आहे ना, वयाल संघालाही माहिती आहे की हा सामना तेजस फिनिश करू शकतो. स्टार्ट टू एंड ज्याच्यामध्ये हिम्मत भरपूर आहे. समोर धावा किती असू द्या, बॉलर किती चांगला असू द्या, तर लढण्याची ताकद तो ठेवतो. आणि जोरदार अपील, जोरदार अपील. हाऊस दॅट. आणि इथून रन घेण्यासाठी एफर्ट्स लावलेत. 1 रन इथून मिळालेली आहे. पंचाचा निर्णय, बॅटर नॉट आउट. चला चला, मी कॅप्टनला विनंती करेल आपण फिल्डिंग लावून घ्या. जोरदार अपील नक्की होती. त्यानंतरची ही विकेट. चला चला, बाकी खेळाडू आपण फिल्डिंग पोझिशन मध्ये बॅक टू द फिल्डिंग व्हा. तुम्हाला फक्त LBW साठी रिव्ह्यू नसणार आहे. पंचाचा निर्णय इथून आलेला आहे. सो स्पोर्ट्समॅन स्पिरिट नुसार आपण आता बॅक टू द फिल्डिंग व्हा. आपलं सहकार्य या स्पर्धेला अत्यंत गरजेचं आहे. अमोलला कदाचित असं वाटलं असावं की विकेट आहे आणि त्याची डिमांड जरूर आहे पंचांकडे. पंचाने देखील योग्य निर्णय त्यांच्या योग्य पाहणीतून दिलेला आहे. आणि 1 रन, धावा आहेत तर 16. अजूनही 40 धावा. येणारे बॉल बाकी आहेत. 20 धावा पाहिजे. 20 बॉल आणि 40 धावा. उंच गेला बॉल. फिल्डर आलेत बॉलच्या खाली आणि पकडली एक कॅच. विकेट आलेली आहे. आदरणीय समीरजी कडुसकर साहेबांचं आगमन झालंय. माजी उपसरपंच मोठे वेनगाव ग्रामपंचायत समीरजी कडुसकर साहेब आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या साथीला सुनीलजी आंग्रे साहेब देखील मंचावरती आहेत. मोठे वेनगावची स्पर्धा म्हटलं ना तर सर्व गावकऱ्यांचं, सर्व ग्रामस्थांचं प्रचंड क्रिकेटवरती प्रेम. आणि तालुक्यालाही माहिती आहे. मोठे वेनगाव गावाचेच कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर साहेब आणि त्यांचं संपूर्ण गाव मोठे वेनगाव. 6 रात्रीमध्ये ग्रामस्थांनी केलेलं सहकार्य, त्यांनी दर्शवलेली उपस्थिती आणि ही स्पर्धा 6व्या रात्रीमध्ये 16 धावा, 2 विकेट, 19 चेंडू आणि 40 धावा. अजूनही चेंडूपेक्षा धावा डबल आहेत. त्यामुळे जो रन रेट इथून आता मेंटेन करायचा आहे त्यासाठी तेजस देशमुख एकट्याने 16 मधल्या 11 धावा केल्यात. नवीन बॅट्समन आले अल्पेश. अमोलचा हा शेवटचा बॉल. अल्पेशच्या बॅटमधून हा शॉर्ट मिड विकेटला सिंगल मिळेल. 2 ओव्हरमध्ये वयाळ संघाच्या धावा आहेत 17. 18 बॉलमध्ये धावा हव्यात 39. 18 बॉल आणि 39. चला ऐकूया सुमधुर संगीत. आदरणीय मंचावरती आपण पाहतोय समीरजी कडुसकर साहेब मंचावरती आहेत. त्यांचं अगदी मनापासून आपण स्वागत इथे करूया. आणि बेस्ट बॅटरसाठी जी सायकल आहे ना ती आदरणीय समीरजी कडुसकर साहेबांच्या वतीने देण्यात, आणि बेस्ट बॉलरसाठी जी सायकल आहे ती मात्र भिकाजी मुंडे साहेबांच्या वतीने देण्यात आलेली. त्यामुळे दोनही आमच्या मान्यवरांचं स्वागत आहे आणि थँक्यू सो मच.
मॅच इथून मात्र वयाळ संघासाठी आहे 17 बॉल, धावा आहेत 39. आता रिक्वायर्ड रन रेट वाढतोय, धावांचा पल्ला गाठायचा आहे, अंतर कमी करायचं, पण त्यासाठी आता ते षटकार चौकार हवेत. तेजस देशमुखने एकच मारलाय, पण त्यानंतर पळसझरी संघाची गोलंदाजी हवी ठरलेली आहे. 17 बॉल 39. स्ट्रोक मारलाय, खेळाडू दूर आहेत, टप्प्याने बॉलने टर्न घेतलाय, फिल्डरच्या हातात येईल तोपर्यंत सिंगल वरती सामावलंय. तेजस देशमुखला माहिती आहे की आता स्ट्राईक जास्त मला घ्यावी लागेल, कारण हा स्कोर जर गाठायचा आहे तर इथून बाउंड्रीज हव्यात. बाउंड्री जर का आल्या नाही तर सिंगल डबलने आपल्याला स्कोर कार्ड हलतं ठेवण्यापेक्षा हा चेस आपल्याला हवा आहे, आणि त्या चेससाठी इम्पॉर्टंट इनिंग आहे ती कॅप्टन तेजस देशमुखची, जो 2 नंबरच्या जर्सीने मैदानाच्या आतमध्ये वयाळ संघासाठी उभा आहे. येणारे बॉल बाकी आहे 16 बॉल, मॅच जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 38. 16 बॉल 38, हीच ओव्हर इम्पॉर्टंट आहे वयाळसाठी. जागेवरून मारलाय तेजस देशमुखने, एक्स्ट्रा कव्हरला बीट करून बॉल चालला सीमा पार. तेजस देशमुखच्या बॅट मधून आलाय. षटकार की चौकार याचा निर्णय अद्यापही बाकी आहे, आणि षटकार. पॉवर ऑफ हिटमॅन तेजस देशमुख, ठोकलाय सिक्सर. परत एकदा स्वीप केलाय, हलक्या हाताने फक्त दिशा दिली, फक्त डिरेक्शन. सिंगल कंप्लीट आहे, 1 रन मिळेल. 14 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. चौदा बॉल 31 पाहिजेत. रनआउटची चान्स आणि डायरेक्ट हिट. पंच पाहतायत आता डिसिजन, इथून मात्र कदाचित नॉट आउटच आहे. तीस धावांची अजून गरज आहे 13 बॉल मध्ये. लास्ट बॉल 3rd ओव्हरचा. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, गोलंदाजाची अपील आहे आणि रनआउटची चान्स. बॅकअप साठी खेळाडू होता पण बॉल हातात आला नाही. 1 रन मिळाली. 3 ओव्हर मध्ये 27 धावा. चला पाण्याची डिमांड आहे, लवकर पाण्याची बॉटल घेऊन जा. 12 चेंडू, कंपल्सरी टार्गेट आहे 29 धावांचा. 12 बॉल 29. धोत्रे संघाचे कर्जत तालुक्यामध्ये KPL मध्ये बाईक जिंकणारे कर्णधार वैभव रसाळ. वैभव, आपण मंचावरती या. मोठे वेणगावकरांच्या वतीने आपले सहर्ष स्वागत आहे, आपलाही सन्मान. कर्जत तालुक्याची स्पर्धा जिंकणारा हा कर्जत तालुक्याचा धोत्रेचा बायकरमॅन वैभव रसाळचाही सत्कार इथे केला जाईल. वैभव, आपण या मंचावरती. मोठे वेणगावकरांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर सध्याची स्थिती आहे 12 बॉल 29. मॅच कोण जिंकणार यापेक्षा आता कोण कसा दमदार खेळ करेल. 12 बॉल 29. काल सांदई आणि बडवल B+ मधला सामना आठवतोय. 12 बॉल मध्ये 38 धावांची गरज होती. वैभव थेरने 4 बॉल मध्ये 4 सिक्सर मारले आणि मॅच आपल्या बाजूने खेचली. कालच्या रात्रीमध्ये श्री 11 जयशंकर सांदई हा संघ या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये गेलाय. आजच्या रात्रीमध्ये जो जिंकेल तो सांदई संघाशी सुपर 6 ची मॅच खेळणार आहे. त्यामुळे सांदई संघाच्या विरोधात आजच्या रात्रीमधून कोण येईल. पळसझरी आणि वयाल पहिला टप्पा पार करण्यासाठी लढतायत. पळसझरी वयाल संघासमोर आता 12 बॉल
29 धावा त्यांना वाचवायच्या. चला मी विनंती करतोय वैभव रसाळ, वैभव आपण या मंचावरती. मोठे वेणगावकरांचे कारण तालुक्यातील आपण बाईकर मॅन आहात, त्यामुळे आपलं सहर्ष स्वागत आहे. सुपरस्टार आहात आपण कर्जत तालुक्याचे, धोत्रे गावाचे. सो प्लीज कम अँड सीट ऑन द स्टेज. 12 बॉल 29. मॅच डिसाईड करणारी किंवा आपल्या बाजूने सामना खेचणारी हीच ओव्हर आहे जी वयालाही माहिती आणि पळसझरीलाही माहिती आहे. आणि ती ओव्हर हातामध्ये घेतली ती अमोल दरेकरने. सर्वात अनुभवी पळसझरीचा हा गोलंदाज आणि अमोल दरेकरकडे ही इम्पॉर्टंट ओव्हर. 12 बॉल 29. पहिला बॉल तेजस देशमुखचा स्ट्रोक समोरच्या स्क्रीन वरती मारलाय षटकार. हाच खेळाडू या मॅचला जिंकून देऊ शकतो आणि तोच तेजस देशमुख सध्याच्या घडीला बरसतोय. कारण या धावा ज्या स्कोर कार्ड वरती 33 आहेत, त्या 33 मध्ये एकट्या तेजस देशमुखच्या धावा आहेत 9 बॉल मध्ये 25. म्हणजे 75% धावा एकट्या तेजस देशमुखच्या आणि तोच उभा आहे टीम वयासाठी. अमोलचा बॉल परत एकदा ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॅक टू बॅक सिक्सर. 2 बॉल 2 सिक्सर अमोलच्या विरोधात तेजस देशमुखचा धमाका. तेजसचा शॉट लगातार तिसरा. 3 इन अ रो. 3 बॉल 3 सिक्सर. चांगला बॉल टाकलाय मागे खेळाडू. दोघांच्या मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. अडवण्यासाठी एफर्ट्स आहेत. पहिली सिंगल तेजस आलाय. दुसरी रन घ्यायची, बॉल निसटलाय. दुसऱ्या रन साठी फलंदाज आउट. बॅटर आउट. रोक सिंगल वरती थांबवलंय. आता मॅच आली आहे जिंकण्यासाठी. बॉल बाकी आहेत. आमचे स्कोरर मित्र शुभम. 7 बॉल आणि रन पाहिजेत तर 9. 7 बॉल 9. माधव ठाकरे सर ज्यांनी 2 स्पर्धा या वर्षी आले पण वेणगावलाच राहावं ही त्यांची मात्र इच्छा निर्माण झाली. 7 बॉल 9 धावा. अमोलचा बॉल शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. 1 रन. तेजस धावला, वेगाने धावला आणि फलंदाज आउट. 1 रन मिळाली. षटक कंप्लीट झाला आणि आता शेवटचा 6 बॉलचा थरार. जिंकण्यासाठी धावा हव्यात ते मात्र 8. 6 बॉल आणि 8 धावा संख्येची गरज आहे. आदरणीय वेणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच, माजी उपसरपंच आय थिंक कुडुसकर साहेब मंचावरती आहेत आणि त्यांचाही सन्मान, त्यांचाही मनापासून धन्यवाद की त्यांनी आकर्षक स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेली आहे. खरं तर आजचा दिवस वेणगावकरांसाठी अत्यंत दुःखद आहे. आदरणीय गणेश नाना पालकर यांच्या मातोश्री खरं तर आज आपल्यामधून निघून गेल्या. तर खरं तर आपण आमदार चषकाच्या या निमित्ताने खरं तर आपण
मातोश्रींना देखील भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी खरं तर अर्पण करत आहोत. खरं तर अत्यंत दुःखद गोष्ट आहे. गणेश नाना पालकर एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मोठे वेणगावचे आणि त्यांच्या मातोश्री खरं तर आज निघून गेलात. आपण सर्वांच्या वतीने त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. आणि त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी देखील वेणगावचे एक चांगले क्रिकेटर आहेत, त्यांच्या देखील मातोश्री खरं तर आपल्यामधून निघून गेल्या. म्हणजे अशा 2 घटना मागच्या 2 दिवसामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित तरी देखील वेणगावकरांनी या स्पर्धेचं जे नियोजन केलं ती स्पर्धा पुढे सुरू राहावी आणि स्पर्धा पार पाडावी यासाठी खरं तर त्यांनी आजची ही शेवटची रात्र आहे. त्यामुळे दोनही व्यक्तिमत्वांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. आणि मॅचमध्ये आता हा चेंडू चला मी फिल्डरला रिक्वेस्ट करेल की पंचांचा निर्णय असेल एकाने चर्चा करा आणि लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. चला मी विनंती करतो पळसदरी संघ आपण तेजस आपण बॅक टू द पोझिशन व्हा प्लीज. खेळाडूंमध्ये कुठलीही चर्चा नकोय. अंपायर्स आहेत त्या ठिकाणी. फलंदाज आणि फिल्डर मध्ये कुठलीही चर्चा नको. तेजस 5 चेंडू आणि 8 रनची गरज आहे. पाच बॉल आणि 8 धावांची गरज आहे. मॅच मधील अजूनही सस्पेन्स कायम आहे. अजूनही दोन्ही संघ तेवढ्याच अंतरावरती आहेत विजयावरती दावेदारी ठोकण्यासाठी. पळसदरी संघासाठी देखील संधी कायम आहे. वयाळ संघासाठी देखील संधी कायम आहे. जर का पळसदरीच्या शेवटच्या बॉलर बबलूने जर का हा कारनामा केला तर पळसदरी संघासाठी अविश्वसनीय असा विजय ठरेल. 5 बॉल 8 इथे गरजेचे ती इम्पॉर्टंट तेजस देशमुखची विकेट. मॅचवरती पकड आणि सामन्यामध्ये उलटफेर करण्यासाठी तेजस देशमुखची विकेट इम्पॉर्टंट आहे. आणि 5 चेंडू 8 रनची गरज आहे. म्हणजे पहिला डॉट बॉल आलेला आहे. गेम ऑन. 5 बॉल 8. तेजस देशमुखच्या बॅटमधून मागे वळून खेचलाय चौकार. तेजस देशमुखच्या बॅटमधून आलेला चौकार. मॅच आधी आली आहे 4 बॉल 4 ची गरज आहे. युट्यूबला हनले गती अरे असं चॅनल झाले किती नकेट शिवाची झाले किती नकेट शिवाची त्यानं विक्री असं चॅनल झालं किती नकेट शिवाची त्यानं विक्री असं चॅनल झालं नकेट शिवाची त्यानं विक्री किती चॅनलनी युट्यूबला हनले गती. थँक्यू डीजे. 4 बॉल 4 ची गरज आहे. बबलूच्या विरोधात तेजस देशमुख. तेजसच्या बॅटचा स्ट्रोक मागे पकडली कॅच. 43 धावत संख्येवरती तेजस देशमुख आउट. एकदा टाळ होऊन जाऊ द्या वयाळ संघ. 15 बॉल आणि 43 धावांची इनिंग खेळून 3 सिक्सर ज्याच्या बॅटमधून आले होते तो तेजस देशमुख आउट. मॅच टर्न. मॅच में ट्विस्ट. बॉल बाकी 3 धावा पाहिजे 4.